नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या 3 महिने ते सुरेश धस साहेबांनी आपल्या जो काही आवाज उठवलाय संतोष देशमुखांच्या प्रकरणावरती अत्यंत महत्त्वाचा होता. चुकीचा नाही आहे, उठवला निश्चित महत्त्वाचा आहे. पण हे धस अगदी कचाट्यात सापडलेत, कैचित अगदी बरोबर. त्यांचा तो कोण कार्यकर्ता की कोण तो काही ते मारहाण करताना सापडला, समोर आला, जो अगदी धसांच्या अगदी काय म्हणू तंगडी घालणार आहे अगदी. म्हणजे जे धस वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंशी जोडत होते की हे बाबा तंगडी घालणार आहेत, इथं तसंच अगदी व्यवस्थित आणि त्याच पद्धतीनं घडलं आहे. आपल्याला नावं ठेवायची नाही त्या धसांना, नाही तर त्या कराडला, नाही तर कोणाला. मला फक्त एक गोष्ट तुम्हाला लॉजिकली सांगायची आहे आणि ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून हा मी म्हटलं व्हिडिओ बनवला पाहिजे. नाही तर ते मला ते आता ते काय झाले तुम्हाला खरं सांगू का. मला ते संतोष देशमुखांची हत्या पाहिल्यापासून ना ते सतत असं एक मनामध्ये मला असं वाटतं निगेटिव्हिटी माझ्या खूप आले की इतकी घाणेरडी लोक इतक्या क्रूर आणि इतक्या खालच्या थराला जातात. हे खरोखर विचार करवत नाही कधी कधी काय होणार येणाऱ्या काळामध्ये, काय नाही, या सगळ्या गोष्टी खरोखर झोपू देत नाहीत. इतकी घाणेरडी राजकीय व्यवस्था आपल्या महाराष्ट्राची झाली. पण एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे ती म्हणजे सगळ्यात मोठे गुन्हेगार हे सगळे राजकारणीच आहेत, सगळे राजकारणी आहेत. तुम्ही असं समजू नका की एखाद्या गुंड्याला चालवायला कोणी नसतो, तो एकटाच त्याची गँग चालवतो. नाही, सगळ्यांना चालवणारा कोणीतरी एक मोठा हात असतो, त्याशिवाय हे चालत नाहीत. हे फक्त कठपुतल्या आहेत, फक्त कठपुतल्या. कुणाला मारायचं, ह्याला मारायचं, त्याचे पैसे त्याला घे, त्याला दम दे, त्याच्याकडनं हे कर ते कर, ह्याला धमकव त्याला धमकव, एवढंच करायला फक्त त्यांना ठेवलं आहे. सांगणारे सगळे वरचे असतात, सगळे वरचे. किती 1 कोटीची खंडणी मागितलीस का त्याच्याकडनं, ठीक आहे, चल वरचे 10 लाख तुला ठेव, बाकी 90 लाख मला पाठवून दे. हे नोकर आहेत, सगळे नोकर आहेत. यांच्या दम नाही कोणाच्यात गँगबिंग चालवण्याचं. हे गँगबिंग पोकळ आहेत सगळ्या. हे पोलीस यांना असे घुसवतील ना त्यांच्यात, आता सगळ्या गँगचा पर्दाफाश करून टाकतील. पण पोलीस देखील काही करू शकत नाहीत. त्याचं कारण म्हणजे राजकारणी ठरवतात कुठल्याला संपवायचा, कोणाला मारायचा, पोलिसांच्या हाताखालून. म्हणून पोलिसांना नाही काय करता येत. अहो तसे पोलिसांना जर स्वतंत्र गोष्टी, राजकारणापासून स्वतंत्र जर पोलिसांचा एक आयोग किंवा अशी एक गोष्ट ठेवली जिथं कोणीही हस्तक्षेप करू शकणार नाही, तुम्ही बघा क्रिमिनल किंवा ह्या सगळ्या गोष्टी या संपूर्ण देशातून कशा बाहेर निघतील. हाताच्या बोटावर मोजण्या इतके हरामखोर पोलीस असतात, पैशासाठी हरामखोर असतात ते. पण काही जण निश्चित चांगलं काम करतात. हे राजकारणी बघा ना, आता त्या वाल्मिक कराडचं धनंजय मुंडेंची कनेक्शन काय असो, आता ह्या कोणतो भोसले की कोण सापडला त्याच्या धसाची कनेक्शन काय असो, हे एकाच माळेची मणी झाले ना हो. काय यांच्यात फरक आहे, याला झाकावा त्याला काढावा, हे सगळे तेच. आणि हे सगळे हे सगळे कॉलर टाईट करतात ना, काळ्या काचा करून गाड्यांमधनं फिरतात नेत्यांच्या जीवांवरती. हे सगळं लिगली डॉनगिरी करण्याचं एक सर्टिफिकेट आहे, म्हणजे हे राजकारणी. आमचा साहेब, आमचा दादा आता आमदार झाला आहे, आता तुम्हाला दाखवतो आमच्यात किती दम आहे. त्या भाषा आहेत लोकांच्या सोडावे, नेत्यांच्या भाषा आहेत, नेत्यांच्या. अर्ध्या नेत्यांवरती किती केसेस आहेत, कोणाची खुनाची आहे, कोणाची बलात्काराची आहे, कोणाची विनयभंगाची आहे. नेते, त्यांना तुम्ही मतदान करून निवडून पाठवताय वरती. त्यातला एखादा शिक्षण मंत्री होतोय, वनमंत्री होतोय, त्याला झाट काय त्यातलं माहिती नाही शिक्षणातलं. तोच त्याचा बापजादा कधी शिकला नाही, तोच शिकला नाही, तर तुम्हाला काय घंटा शिकवणार आहे पुढच्या पिढ्यांना. ही आमची राजकीय व्यवस्था आम्ही घाणेरडी करून ठेवले, घाणेरडी. माझा सुरेश धसांकडनं तर खरंच अपेक्षा वाटली नाही, कारण 2-3 महिने हा माणूस इतका रान पेटवून अगदी सगळ्या गोष्टी करतात. म्हणलं एक नंबर माणूस आहे यायला. पण जो कोणी कार्यकर्ता आहे भाजपचा, त्याच्यावरती या फडणवीसांनी कारवाई करावी पाहिजे. नाही तर असं समजावं लागेल की हे भारतीय जनता पार्टीने ही सगळी ततलीच, यावं ही सगळे ततलेच आहेत, अर्धी सगळी लोकं तीच आहेत. काय यांना कुणाला झाकावून कोणाला काढावा काही घेणं देणं नाही आहे. हे सगळे एकाच माळेचे मणी. राजकारण्याची जात अर्धी ही पैशासाठी जगते हो, पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी. प्रतिष्ठा आणि पैसा, दुसरं काय यांना लागते. दरारा कसला दरारा, हे 5 वर्षाचा आमदार गेला, पुढचा आला की ते त्याची ठसतो बरोबर. दरारा काय नसतं, दरारा असतो पदात, दरारा असतो सत्य झाल्यानंतर. सत्तेतून गेल्यानंतर यांना कुत्रं कोण विचारत नाही. कुत्रं असे किती आले, खासदार, आमदार, मंत्री, संत्रीन कित्येक गेले. जो शिल्लक राहिला, ज्यानं बाळासाहेबांचं उदाहरण घ्या, कधीही कुठला मुख्यमंत्री नाही, काय नाही, तो दरारा, तो खरा दरारा. हे लुख्खे आताचे काय अर्धे, हे सगळे पैशांसाठी घाणेरड्या कुठल्याही थराला जाणारी सगळी लोक या महाराष्ट्राला येणाऱ्या पिढ्यांना बर्बाद करतायत. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. त्या धसांनी या पोरावरती कारवाई केली पाहिजे, कारण हे अत्यंत विचित्र विदारक गोष्ट आहेत. ह्या
जर अशा गोष्टी होत राहतील ना महाराष्ट्रामध्ये, कसले खून आणि कसले काय, कुठली पोलीस यंत्रणा काय, हे सगळे वारेमाप जे काय करायचं ते करतील. माझा आमची सत्ता आले म्हणून आम्ही कोणतरी मोठे हे झालो आहे, असा जो उर्मटपणा आहे या बाकीच्यांसारखा. हे कसे ओवेसी आला की सगळे उड्या हाणतात, ते आले होते ना गाड्या बिड्या घेऊन, हा उर्मटपणा आहे, हा खरा उर्मटपणा आहे. आणि कशामुळं झाला? त्यांच्या नेत्यांमुळं होतो. या सगळ्या गोष्टी थोड्याशा मला असं वाटतं विचारपूर्वक करण्यासारख्या आहेत आणि प्रत्येकानं विचार करावा की आपण खरंच कुणाला मतदान करतो आहे, चांगली लोकं निवडून देतो आहे, काय करतो आहे. नाहीतर काय आहे ना, एक गोष्ट लक्षात घ्या, मतदान आपण सामान्य माणसं एवढी येडी होत एवढी की आपल्याच हातात आहे की मतदान करून कसं सरकार आणायचं किंवा कुठल्या माणसाला निवडून द्यायचं आहे, आपल्याच हातात आहे. मग आपण एखाद्या चुकीच्या माणसाला दिलं की 5 वर्ष तो जो काय कांड करेल ते झेलायचं आपल्यालाच आहे. मग आपल्याला हे कळत नाही की आपण मतदान करतानाच चांगली लोकं निवडून दिली तर आपल्याला पुढच्या 5 वर्ष काही काळजी नाही. हे जेव्हा आपल्याला कळेल त्या दिवशी आपली लोकशाही सरळ मार्गाने जाईल असं मला वाटतं. म्हणजे आता सरकारमध्ये असलेल्या विरोधात असलेले सगळेच चुकीचे आहेत असं नाही आहे, सगळीच वाईट माणसं आहेत असं नाही आहे, पण अर्ध्यात वाईट चुकीच्या माणसांना आपण देतोयच ना निवडून. जे बाकीचे हे सगळे चांगले आंबे नासवत आहेत, त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि एकमेकांवरती नावं ठेवण्यापेक्षा आपल्या बोच्या खाली किती अंधार आहे हे प्रत्येकानं पाहिलं पाहिजे. प्रत्येकानं जरा एकदा विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा. तो जो कोणी तो पोरगा आहे तो भाजपचा की कुठला काय, त्यांच्यावरती कडकमधली कडक कारवाई करा. त्याशिवाय ही गुंडागर्दी आणि हा महाराष्ट्र कधी शांत होणार नाही एवढंच मात्र नक्की.